नाशिक येथे 3 मे 2026 रोजी आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षकांचा राज्यस्तरीय समन्वय मेळावा अत्यंत उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला। राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो शिक्षकांनी आपल्या हक्कांसाठी एकजुटीचे प्रभावी दर्शन घडवले असून या मेळाव्यातून शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यात आली आहे। या ऐतिहासिक मेळाव्यात शिक्षकांच्या विविध गंभीर प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली। विशेषतः पदोन्नती स्वीकारल्यानंतर मूळ वेतनात होणारी घट ही अत्यंत अन्यायकारक बाब असल्याचे शिक्षकांनी मांडले। पदवीधर प्राथमिक शिक्षकांना माध्यमिक शिक्षकांप्रमाणेच 4801 ग्रेड पे लागू करावा ही प्रमुख मागणी या मेळाव्यातून लावून धरण्यात आली। वेतन श्रेणीतील ही तफावत केवळ आर्थिक नसून सन्मानाची लढाई असल्याचं वक्त्यांनी अधोरेखित केले। या प्रसंगी संघटनेचे नवीन राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। अध्यक्षपदी नवनीत किल्लारीकर, उपाध्यक्षपदी नितीन डोळसे, कार्याध्यक्षपदी लोकेश पाटील, सचिवपदी आनंद पांडे आणि कोषाध्यक्षपदी रामन बैनवाड यांची निवड करण्यात आली। तसेच विभाग प्रमुख म्हणून शंकर मुत्तेलवार, संतोष मुंडे, सतीश पाटील आणि जनार्दन पेड यांची नियुक्ती करण्यात आली आहे। कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकेश पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन नागनाथ रामन बैनवाड यांनी प्रभावीपणे सांभाळले। मेळावा यशस्वी करण्यासाठी दादाजी खैरनार, नीता खैरनार, तुषार देशमुख, शिरसाट सर, वंजारा सर आणि चोले सर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। अखेर दादाजी खैरनार यांनी आभार मानले। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनात्मक पावले उचलण्याचा इशारा या मेळाव्यातून शासनाला देण्यात आलाय। प्रतिनिधी शंकर मुत्तेलवार, NTV न्यूज मराठी, गडचिरोली।